नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण शेती संदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत. खरीप हंगामात कडधान्य, पौष्टिक तृणधान्य, भरड धान्य आणि तेलबिया पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी कृषी विभागाकडून विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान आणि राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत शेतकऱ्यांना पीक प्रात्यक्षिके, प्रमाणित बियाणे वितरण आणि मिनी किटचं वाटप करण्यात येणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू असून शेतकरी गट, एफपीओ आणि कृषी सहकारी संस्थांना या योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करता येणार आहे. लाभार्थ्यांची निवड प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर होणार आहे. तसंच अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांकडे त्याचप्रमाणे लाभ घेणाऱ्या गटातील सदस्यांकडे फार्मर आयडी असणं बंधनकारक आहे. यापूर्वी लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना पुढील 2 वर्ष तरी लाभ घेता येणार नाहीये. योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे. यंदाचं वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष असल्याने महिला शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य दिलं जाणार आहे. राज्यातील सर्व खरीप पिकांची ई पीक पाहणी आता केंद्र सरकारच्या DCS म्हणजेच डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲपद्वारे केली जाणार आहे. आगामी खरीप हंगामापासून ही नवी प्रणाली राज्यभर लागू होणार असून ई पीक पाहणीसाठी सहाय्यकही नियुक्त केले जाणार आहेत. याआधी काही गावांमध्ये केंद्राच्या DCS प्रणालीद्वारे तर उर्वरित गावांमध्ये राज्याच्या नॉन DCS प्रणालीद्वारे ई पीक पाहणी केली जात होती. मात्र आता केंद्र सरकारने ॲग्रिस्टॅक प्रणाली सक्तीची केल्याने DCS ॲपचा वापर अनिवार्य करण्यात आलाय. भूमी अभिलेख विभागाच्या मते DCS प्रणाली अधिक अचूक आणि विश्वासार्ह असल्याने राज्यभर एक समान ई पीक पाहणी होणार आहे. कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगला निवासस्थानावर निघालेल्या शेतकऱ्यांचा मोर्चा पोलिसांनी रोखला. मोर्चा सुरू होण्यापूर्वीच मुंबईत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलकांची ठिकठिकाणी धरपकड करण्यात आली. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंबा बागायतदारांना हेक्टरी 5 लाख आणि काजू उत्पादकांना हेक्टरी 3 लाख रुपये मदत मिळावी या मागणीसाठी गेल्या 2 महिन्यांपासून आंदोलनाची तयारी सुरू होती. परंतु सरकारसोबत चर्चा होऊनही कोणताही निर्णय न झाल्याने अखेर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या काही वर्षापासून वादाच्या भोवऱ्यात असलेल्या नाफेडच्या कांदा खरेदी आणि साठवणूक प्रक्रियेवर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत. 2024 मधील कांदा खरेदी गैरव्यवहार प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या वादग्रस्त शाखा व्यवस्थापकाला पुन्हा दिल्ली मुख्यालयात सेवेत घेतल्याची माहिती समोर आली आहे. तसंच गोव्यातील कांदा पुरवठा प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्या काही खरेदीदारांना पुन्हा प्राधान्य दिलं जात असल्याचा आरोप होतोय. याआधी नाफेडचे अध्यक्ष जेठाबाई अहिर यांनी नाशिक दौऱ्यात भ्रष्टाचार उघड केल्यानंतर मोठी कारवाई झाली होती. मात्र आता पुन्हा त्याच अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीमुळे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. भारतीय ताज्या द्राक्षांच्या निर्यातीसाठी व्हिएतनामची बाजारपेठ अधिकृतपणे खुली झाली आहे. 6 मे 2026 पासून भारतीय द्राक्ष निर्यातीला सुरुवात झाली असून अपेडाने या संदर्भात परिपत्रक जारी केलंय. व्हिएतनामच्या प्लांट प्रोडक्शन अँड प्रोटेक्शन डिपार्टमेंटने भारतीय द्राक्षांना बाजारपेठेत प्रवेश मंजूर केलाय. या निर्यातीसाठी सिस्टीम अप्रोच पद्धत बंधनकारक करण्यात आली असून द्राक्ष बागेपासून कंटेनरपर्यंत कठोर तपासणी आणि नियमांचं पालन करावं लागणार आहे. निर्याती दरम्यान कंटेनरमधील तापमान सलग 15 दिवस 1.1 अंश सेल्सिअस ठेवणं आवश्यक राहणार असून इन ट्रान्झिट कोल्ड ट्रीटमेंट प्रक्रिया फळमाशी नियंत्रणासाठी महत्त्वाची मानली जाते. या नियंत्रणामुळे नाशिक, सांगली आणि सोलापूरमधील द्राक्ष उत्पादक व निर्यातदारांना मोठी नवी बाजारपेठ उपलब्ध होण्याची शक्यता आहे. भारताची खाद्यतेल आयात मागील 6 माहीत 14% वाढली असून आयातीवरील खर्चातही 19% वाढ झाली आहे. त्यामुळे देशाचा खाद्यतेल आयात खर्च तब्बल 87,000 कोटी रुपयांवर पोहोचलाय. युद्धजन्य परिस्थितीमुळे पाम तेलाचे दर वाढल्यानंतर त्याची आयात कमी झाली असून सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या आयातीत वाढ होत असल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे नेपाळमधून रिफाइंड खाद्यतेल आयातही वाढल्याची माहिती सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने दिली आहे. राज्यातील निविष्ठा विक्रेत्यांकडे पडून राहणाऱ्या मुदतबाह्य कीटकनाशकांबाबतचा मोठा संभ्रम अखेर दूर झालाय. कृषी आयुक्तालयाने घेतलेल्या बैठकीत कीटकनाशकांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी संबंधित उत्पादक कंपन्यांचीच असेल असा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. राज्यात अनेक विक्रेत्यांकडे विक्री न झालेली आणि मुदत संपलेली कीटकनाशके साठून राहिली होती. त्यामुळे विक्रेते तणावात होते. आता या नव्या निर्णयानुसार एक्सपायरीला 6 महिने बाकी असतानाच विक्रेत्याने कंपनीला माहिती दिल्यास कंपनी तो माल परत घेऊन त्याऐवजी नवीन माल देणार आहे. तसंच मुदत संपल्यानंतरही कंपनीने तो माल ताब्यात घेणं बंधनकारक असणार आहे.
परंतु विल्हेवाटीचा खर्च विक्रेता व कंपनीने आपापसात करावा असं बैठकीत निश्चित करण्यात आलंय. या सगळ्याविषयी एकंदरीत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच शेती संदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.